प्रणिती बाळासाहेब खबाले इयत्ता 9वी सोमवार सोपान माध्यमिक विद्यालय बार्शीची विद्यार्थी। मी आज तुमच्यासमोर उभी आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी जो दिसायला ग्लॅमरस वाटतो पण आतून पूर्णपणे डेंजरस आहे। तो विषय म्हणजे नशा एक मायाजाळ। नशा एक असा शब्द जो आधी आपल्याला आकर्षित करतो, मग सवय लावतो आणि शेवटी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या ताब्यात घेतो। मायाजाळ म्हणजे काय? जसं कोळी हळूहळू आपलं जाळं विणतो आणि त्यात अडकलेला कीटक बाहेर पडण्याची ताकद गमावतो, तसंच नशेत असतं। मित्रांनो, नशा आपल्याला सांगतो जस्ट ट्राय वन्स, एक बार से कुछ नहीं होता, एक बार से कुछ नहीं होता, स्ट्रेस दूर होईल। पण खरंच एकदाच असतं का? आजचा नशा हा दारू किंवा सिगारेट पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आजचा नशा हा अनेक प्रकार आपल्या आयुष्यात शिरलेला आहे। ड्रग्ज आणि अल्कोहोल, तंबाखू आणि सिगारेट्स, मोबाईल ॲडिक्शन, सोशल मीडिया ॲडिक्शन आणि चुकीच्या मित्रांचा प्रभाव, हे सगळं मिळून तयार होतं एक घातक मायाजाळ। मित्रांनो, नशा सगळ्यात आधी काय नष्ट करतो माहितीये? आपली विचारशक्ती। नशा केल्यानंतर माणूस चूक की बरोबर यातला फरक विसरतो। तो स्वतःला हिरो समजतो, पण प्रत्यक्षात तो नशेचा गुलाम बनलेला असतो। आजचे तरुण म्हणतात आय एम कूल, आय एम मॉडर्न, आय एम इंडिपेंडेंट, पण नशा करणं हे मॉडर्न नाही, तर नशा टाळणं हेच रिअल इंटेलिजन्स आहे। नशा करणं हे मॉडर्न नाही, तर नशा टाळणं हेच रिअल इंटेलिजन्स आहे। मित्रांनो, नशा फक्त शरीर नष्ट करत नाही, तो नातेसंबंधही उद्ध्वस्त करतो। आई, जिच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न आपल्या मुलाचं सुख असतं, ती आई नशेमुळे दररोज अश्विनी प्रार्थना करते। वडील, जे स्वतःच्या इच्छा मारून मुलाचं भविष्य घडवतात, त्यांची स्वप्न नशेमुळे एका क्षणात तुटून जातात। नशा म्हणजे घरातलं हसू कमी होणं, विश्वास तुटणं आणि प्रेमाचं रूपांतर वेदनेत होणं। आज अनेक तरुण नशेकडे वळतात, कारण स्ट्रेस, फेल्युलर, लोनलीनेस, डिप्रेशन। पण लक्षात ठेवा, नशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, नशा प्रॉब्लेम मल्टिप्लाय करतो। म्हणून स्ट्रेस पासून पडण्यासाठी नशा नाही, तर स्ट्रेसला सामोरं जाण्याची हिंमत हवी। नुकत्याच झालेल्या रिसर्चमधून हे सिद्ध झाले की जर तुम्ही देशी किंवा विदेशी असं कोणतंही मद्य घेत असाल तर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे। रिसर्चने हे सुद्धा स्पष्ट केले की अगदी याचं प्रमाण दारूचं सेवन करणाऱ्यांमध्ये 50% वाढलं। देशामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या कॅन्सरमध्ये तोंडाचा कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 1,43,759 इतक्या रुग्णांची संख्या नोंदवली जात आहे, ज्यापैकी तब्बल 79,979 रुग्णांचा मृत्यू देखील होत असतो। कॅन्सर झालेला रुग्ण हा साधारणपणे 5 वर्ष जगू शकतो, असे देखील या अभ्यासामधून समोर आले। त्यामुळे जर तुम्ही दारू पित असाल तर तुम्ही धोक्यात आहात, हे लक्षात ठेवा। जानते हैं सब कुछ फिर भी अनजान बनते हैं लोग, जानते हैं सब कुछ फिर भी अनजान बनते हैं लोग, अपनी जिंदगी को छोड़कर मौत को चुनते हैं लोग, अपनी जिंदगी को छोड़कर मौत को चुनते हैं लोग। फूंकते हैं कलेजा अपना गुटखा शराब सिगरेट से, फूंकते हैं कलेजा अपना गुटखा शराब सिगरेट से, जब बात बिगड़ जाए तो पछताते सिर ढूंढते हैं लोग, जब बात बिगड़ जाए तो पछताते सिर ढूंढते हैं लोग। क्षणिक सुखासाठी आपलं संपूर्ण भविष्य गमावणं सगळ्यात मोठी चूक आहे। आजचे तरुण इंटेलिजंट आहेत, टॅलेंटेड आहेत, पण चुकीच्या मार्गावर गेल्याने त्यांचे टॅलेंट देखील हिरावून जातं। त्यामुळे आत्ताच ठरवा, से नो टू ड्रग्ज, से नो टू अल्कोहोल, से नो टू ॲडिक्शन आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणा से येस टू लाईफ, से येस टू ड्रीम्स आणि से येस टू ब्राईट फ्युचर। कारण मित्रांनो, नशा तुम्हाला काही देत नाही, तो तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य आणि तुमचं कुटुंब सगळं काही हिरावून घेतो। शेवटी एवढंच म्हणे, नशा हे स्वातंत्र्य नाही, ते गुलामगिरी आहे। नशा हे स्वातंत्र्य नाही, ते गुलामगिरी आहे। खरा मजबूत तो नाही जो नशा करतो, खरा मजबूत तो नाही जो नशा करतो, तर खरा मजबूत तो आहे जो नशेला ठाम नाही म्हणतो, खरा मजबूत तो आहे जो नशेला ठाम नाही म्हणतो। मित्रांनो, आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते नशेत नाही तर शुद्ध विचारात, कष्टात, आनंदात आणि स्वप्नात जगण्यासाठी आहे। धन्यवाद।